नमस्कार 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 नमस्कार. मी या गावचा सावकार. बरेच दिवस झाले. सगळं घरी वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे आणि थोडं दुःखाचंही आहे. माझी पत्नी गेल्यापासून माझ्या मुलाचं खूप हाल होत आहेत आणि या गोष्टी सगळ्या आता माझा मोठा मुलगा सागर हा लग्नाचा झालेला आहे आणि त्यासाठी मला कारण त्याचं आई गेल्यापासून त्याचे खूप हाल झालेले आहेत. त्यामुळे आता त्याचं लवकरच लग्न करून देणं गरजेचं आहे. त्यामुळे मी आमचा नोकर पंचक्रोशीत खूप प्रसिद्ध आहे. त्याला एखादं कुठलं काम सांगितलं की तो असा हलहल करतो. आणि आता ही जी मोठी माझ्याजवळ जी अडचण आहे, माझ्या सागरला मुलगी बघण्याचं काम मी माझ्या नोकरावर सोडणार आहे आणि तोच एखादी चांगली मुलगी माझ्या सागरसाठी शोधू शकतो. परंतु हा सागर कुठे गेला ना कळत नाही. जो माझा नोकर आहे, हा नोकर कुठे गेला माहिती नाही. अरे पांडू, अरे पांडू, अरे पांडू किती वेळ कुठे होता? काय काम वरतीपर्यंत वेळ जातो. अरे बाबा तुला माहिती आहे ना, घरातली कामं जरी आवरली तरी आपल्याला आपल्या थोडस घराकडे पण लक्ष दिलं पाहिजे. तुला माहितीच आहे की आपला सागर आता लग्नाचा झालेला आहे. त्याची आई गेल्यापासून त्याचे खूप हाल झालेले आहेत. बरोबर. म्हणजे आम्ही आईचं त्याला प्रेम दिलेलं आहे, परंतु शेवटी त्याला आता वयात आल्यामुळे त्याचं आपल्याला लवकरात लवकर लग्न करायला पाहिजे. अच्छा. आता काय माझी काय थोडी या आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये ओळख माझी ओळख आहे. तर तुझी ओळख मला माहिती आहे, तुझी जास्त ओळख आहे. त्यामुळे तुझी ओळख आहे, तुला आजूबाजूची पंचकृषी चांगली ओळखते. तर तुझ्या पाहण्यामध्ये एखादी कुठली मुलगी असेल तर जरा आपल्या सागरसाठी बघ ही पाहिजे तो. पण आता इंटरनेट, व्हॉट्सअप आणि फेसबुकचा जमाना, ही कोणा फेस काढून मोकली होतात. सगळं बरोबर आहे, पण माझा सागर माझ्या शब्दाच्या बाहेर जाणारा नाही. माझा सागर मी बस म्हटलं तर बसणार, उठ म्हटलं तर उठणार. माझ्या आज्ञेचं पालन करणारा माझा सागर आहे. त्यामुळे तू जरी तू पोरं व्हॉट्सअपवरती फोटो फिरत असली तरी माझा सागर माझ्या आज्ञेच्या बाहेर जाणार नाही. मी जे ठरवणार, मी जी मुलगी सांगणार या मुलगीवर तू लग्न करायचं, त्या मुलगीवर लग्न माझा सागर करणार. सागर हा लहानपणापासून मीच वाढवलं त्याला. हो, मग मला माहिती आहे म्हणून तुझ्याकडे नाव देतोय. मुलगी तर पाहायचे, पण माझ्या मामाची मुलगी एक आली. काय म्हणतोय? हा, अलीकडच्या लग्नाला आली परवा. अरे बापरे, कोल्हापूरला गेली काय? कोल्हापूरवरून आली. तिला सांगितलं त्यातच खा, म्हणलं सिंगापूरहून जा. अच्छा, सिंगापूरला आली काय? मला सांगितले. अरे मग वेळ कशाला लावतोयस? बघ तिला विचारून. ठीक आहे, तिलाच घेऊन येतो आता. घेऊन ये. मॉडेल दिसायला बरोबर आहे. कोल्हापुरात मागवलं नाव काय? श्रीवल्ली. मी कुठं बोलली मला नाही माहिती. वल्ली काहीतरी करते. हा वल्ली मला काय कळली नाही. तिकडे ही अशीच नाव आहे. वल्ली आहे काय माहिती आहे. जरा मला ही फॅशनेबल आता आले. अरे वल्ली सागर म्हणजे माझा सागर काय करू समजून सांग ते आपल्या सागरसाठी जमणार नाही. काय करायचं एवढा मला शॅम्पल नापसंत करतात. शॅम्पल इथं आलेलं शॅम्पल दाखवणार तुम्ही काय करणार? हसते बघ. काय करायला
वाट पाहून तुझी सजन मन आतुरले मनी हर्ष फुले कधी होणार मिलन थकले नयन माझे थकले नयन वाट पाहून तुझी सजन मन आतुरले मनी हर्ष फुले कधी होणार मिलन प्रमिला, आज तुला पाहून खूप बरं वाटलं बघ. अरे सागर, मलाही तुझ्या सहवासाचं नावाचं वाटतंय. मग सागर कधी करतो माझं लग्न? अगं प्रमिला, मी लहान असताना माझी आई मला सोडून गेली. लहानाचं मोठं मला माझ्या वडिलांनी केलं. त्यामुळे मी माझ्या वडिलांच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही. पण तुम्हाला सोडून तर राहणार नाही. नाही प्रमिला, ठीक आहे, लवकरच भेटू आपण. माझ्या सागरच्या लग्नाचा विचार त्यांनी केलेला आहे, परंतु सागरला सांगणं गरजेचं आहे. कारण त्याला आपण जर सांगितलं नाही आणि आपणच लग्नाची तयारी केली तर बरोबर नाही. कारण आपण लग्नाचं त्याचं योजलेलंच आहे, तर ही गोष्ट सागरला सांगितलं पाहिजे. अरे पांडू, अरे आपण आता सागरच्या लग्नाचं ठरवतोय. आपण मुलगी बघायला सुरुवात केली, बरोबर. आणि जर आपण सागरला जर सांगितलं नाही तर ते बरोबर नाही. आज कशी तरी मुलं जरी फॅशनेबल असली तरी माझा सागर माझ्या आज्ञेत आहे, बरोबर. त्यामुळे आपण त्याला विचारलेलं बरं. सांगायला पाहिजे की आपण तुझं लग्न ठरवलेलं आहे. ठीक आहे, तर सागरला बोलवले. बाबा तुम्ही मला बोलवलं? अरे सागर, ये. कुठे होतास? तुला माहिती आहे तू आता लहानाचा मोठा झालेला आहे. होय. आता कॉलेज वगैरे तुझं पूर्ण झालेलं आहे. आता जॉब पण तुला चांगला आहे. आणि आई गेल्यापासून तुझे खूप हाल झालेले आहेत. ते आभार झाले तुझं. त्यामुळं माझा असा विचार चाललाय, तुझं आपण या लग्न करून टाकूया. तर तुझं काय म्हणणं आहे? पण बाबा, अरे पण कशाला? मला माहिती आहे तू माझ्या आज्ञेत आहेस. मी सांगणार त्याच मुलीशी तू लग्न करणार, मला विश्वास आहे. माझा सागर हा सागरासारखा आहे, त्यामुळे मी जे म्हणेन त्याच पद्धतीने माझा सागर करणार आहे. त्यामुळे मी पांडूला सांगितलेलं आहे, कारण त्याची ओळख आपल्या ह्या पंचकृषीत जास्त आहे माझ्यापेक्षा. त्यामुळे त्याला मी मुलगी बघा सांगितलेलं आहे. त्यामुळे पांडू, आम्ही जी मुलगी बघणार त्या मुलीशी तुला लग्न करायचंय. चालेल ना? ठीक आहे. हा. भेटावं लागेल व प्रमिलाला हे सर्व सांगावं लागेल. जातोच मी. प्रमिला, माझे बाबा माझ्यासाठी मुलगी बघताय. काय? होय. अरे कालपर्यंत तू मला प्रेमाची वचने द्यायला ना
आणि आज तो असं बोलतो. होय प्रमिला, मी तुला बोललो होतो माझी आई गेल्यापासून मला लहानाचं मोठं माझ्या वडिलांनी केलं. त्यामुळे मी माझ्या वडिलांचा शब्द असा मोडू शकत नाही. ठीक आहे, आजपासून तुझे आणि माझे रस्ते वेगळे असतील. इतके वर्ष यांनी माझ्यावरती एवढं प्रेम केलं, पण आज हा असा बोलून गेला. बघतेच कसा करतो हा लग्न. तू का आलेस मला बरोबर माहित आहे, कारण तुझ्या मनातलं सर्व मी काय जाणलेलं आहे. पण तू घाबरायचं कारण नाही, तुझा लवर बोलून गेलेला आहे. तसाच तू थांब बालिके, तुझ्यासाठी मी छोटासा उपाय काढलेला आहे. आगे घंटा ओम शम आणि अर्ध्या मुलाच्या हातामध्ये बाग. तसाच तू संजीव बालगुडी यांचं असं म्हणणं आहे, फारस चांगल्या पद्धतीने होत आहे, तो अजून चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. सागर, मी तुला पुन्हा एकदा बोलण्यासाठी भेटण्यासाठी बोललो आहे, तर तू तर मला सोडून जातच आहे. तर ही प्रेमाची निशाणी म्हणून हा गंड तू बांधून घे. हो मान ना. हा गंडा तर कोल्हापूरचा वाटतोय. आणि वास सुद्धा छान येतोय. आता इथं होती बाया, आता कुठं गेली. सागर पुढे 2 दिवस फिरायला गेलाय, तो अजून आलेला नाही घरी. अरे पांडू, अरे सागर 2 दिवस कोणी दिसत नाही. सांगून नाही गेला. असं सांगून मला कधी सांगितल्याशिवाय जात नाही. आज्ञाधारक पोरगा माझा. नाही तू 10 दिवस माझा गेला सांगून जातो. पण ह्या टायमाला काय गडबड झाली काय केलं नाही. 2 दिवस पुढे दिसला पण नाही. तू बघितलंस काय पुढे चौकशी केलीस का? फोन लावला होता मित्राला, पण काय तो पण त्याला पण माहिती नाही. आता टेन्शन आपलं वाढणार आहे. नाही तो अलीकडे आता इथे येऊन बसला असेल ना. अलीकडला तरी फोन कर. त्याला फोन विचारला मी. काय बोलले? विचारला त्याला मी म्हणतो या तो लग्नापासून गेला तर दिसलाच ना.
हॅलो हॅलो हा काय प्रकार आहे? हा शिमग्याला वाल लोक पाहिजे स्वतः होता. प्रेमाने हा काय प्रकार? मला 4 दिवसांनी दिसला. आता प्रकार काय तू काम कर. हे मला बघ माझा पोरगा मला पाहिजे. हो काहीतरी त्याला वेळ लागलाय. तू पहिलं जाऊन काहीतरी ते चौकशी करून ये जा बघ. कोणाला बोलवशील? प्रकाशी कानू मांडवकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमाचे 200 रुपयाचं पाकिट आलेलं आहे. ठीक आहे. मंडळ त्यांचा आवाज आहे. बघून येतो आधी. सागरला वेळ लागलाय काय कळत नाही. सागर काहीतरी वेड्यासारखं follow करतो. कसं काय करते? काय ना मामी पण आहे ना तुम्हाला? येऊ का मी? जरा चेक करा चांगलं. लक्षात घे आपल्याला सागर वाचवायचा आहे. दुसरा बंदोबस्त कर. तू आता हा जरा वेगळाच प्रकार आहे. काय ते नाही. लावजोडीचा प्रकार आहे. हॅलो हॅलो सोहम आणि शिवम राकेश नात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अंकुश बबन बेंद्रे 100 रुपये. स्वरा अथर्व आणि सार्थक यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. शार्वी मनेश मांडवकर 200 रुपये आलेले आहेत. कुणाल आर्या प्रियांशी चंद्री मांडवकर यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. श्राव्या मंगेश मोरे माटण यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. संजीव शांताराम बालगुडे 100 रुपये. वैदिक सतीश मांडवकर 100 रुपये. प्रकाश कानू 200 रुपये पारितोषिक आलेले आहे. मंडळ यांचे आभार आहे. धन्यवाद. हो मालक मी काय म्हणतो ही कोल्हापुरीतली मुलगी आपली लग्न पसंत केली काय गडबड नाही ना त्यामुळं असू शकतो. माहिती आहे एवढं तू तुझ्या भावाची पोरगी घेऊन आला. लांबून मी नाकारला तिला जर राग आला आपला तिनं जर काही केलं नसला लिंबू फिरवला आता तर जाऊन तिला घेऊन तुला मी माझ्या सागरसाठी नकार नकार दिला त्यामुळे तू काय नाराज विराज आहेस काय? नाही नाही सांग माझा सागर हा काहीतरी वेड्यासारखं चाळे करतोय तर नक्की तू काय त्याच्यासाठी काय केलंच नाही ना? कुठे केलेलं आहे? पण काय उपाय असला तर बघ त्याच्या मला काय तर बघू दे कुठे आता इथं होत नाही पया. मला कळत नाही
माझी मान माझ्या सागरला पूजा होते. माझा मुलगा सागर हा अतिशय गुणी मुलगा. माझ्या आत्ताच्या बाहेर नाही. आता अशी परिस्थिती झालेली आहे की त्याला काहीतरी खून लागलेला आहे. खून झालंय? अरे बाबा खून नाही, ढेकल कमी येतं काय? वेड्यासारखे चाळे करतोय. हा वेड्यासारखे चाळे करतोय. त्याच्यामुळे जरा त्याच्या पत्रिकेमध्ये वगैरे काय जर दोष असेल तर जरा बघा. हा मग त्याची बघा तो जन्मला तेव्हा पण तुम्ही त्याची काय पत्रिका तुम्हाला बनवायला सांगितली, तुम्ही बनवलेली नाही. तेव्हा पत्रिका बनवली, आता तरी पत्रिका बघा. तेव्हाच्या आता पाहिजे असली ते बघता. बघा तुझं जरा त्या झोपड्यामध्ये असेल बघा. झोपडा बघा तुमचा असेल. माझे सगळ्या पूजेच्या इकडे पावत्या हात बघा बाहेरच्या काय गाडीला वाटायला येईल नाही बघा. हे धूर मारू नका मच्छर भर पाय. ओ काका बघा लवकर, मला काय मिळाली. दिसायचं कमी आहे. तो नांदे की काय? त्याच्यावर माझं नाव झालंय. आहे हॅलो, रोहितच्या भूमिकेसाठी रोहित मांडवकर यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेले आहे. मंडळ आभारी. काय शांती वगैरे करावं लागेल का? शांती करायला थोडी लागेलच. पोरगा जरा भरकाटलेला आहे. काय म्हणताय? आपल्याला आहे. काय काय त्याला काय साधारण खर्च काय लागणार आहे? खर्च बराच आहे. बराच आहे. बराच हो काय लागेल ते लागेल. मी या गावाचा सावकार आहे. असं? जे काय खर्च लागेल किती लागणार जरा लागू दे, पण माझा सागर बरा झाला पाहिजे. सागर बरा होणार. खर्च खूप आहे. अरे तुम्ही सांगितलं करू आम्ही काका. काय म्हणताय मी तुम्ही? काय आता नोकर पण मजबूत आहे. खर्च करू. असं काय म्हणजे खर्च खूप आहे. किती काय सांगत बरं? खर्च 6 रुपये. काय? काय करूया आपण? काका चालेल, आम्हाला हरकत नाही. मी सागरला घेऊन येतो. घेऊन या. मांडू दादा बघतो मी. आता परत हा? आता इथं होती बया. आता कुठे गेली बया. आता इथं होती बया.
आपल्याला बोलणार पण यांना काहीतरी अंगारा फुकू दे. सागर काही दिवस झाले 2 दिवसापासून चौकशी भरपूर करून झाली. माहिती मिळाली गावात चौकशी केली. चौकशी केल्यानंतर माहिती मिळाले म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलेले आहे. असा उभा होता उभा हलवा तरी काय ताकद आहे. एक शब्द बोलला ना बाई बाई आयची काल काय त्या वाजून उजवाजवर अरे याच्या सागरला लवकर बघा कर सागर आडवा झाला आडवा. ए वा बंधू सागर आडवा होता अनुजा तू सागरला घेऊन ये. थांबतो बाई बाई आयची गावाच्या बाहेर त्यांच्या सागरला टाकून भंटी तसाच डॉक्टराला डॉक्टर तसाच गावकराला तो गावकर पण तसाच. काहीतरी उपाय निघेल मला. आता काहीतरी होळ आहे. तुम्ही एक काम करा आराम करा जरा. मी आराम करू. माझा सागर बरा झाला पाहिजे. मला माझ्या सागरचं लग्न करायचं आहे. कोण बाई तू तुला कसं काय माहिती माझा पोरगा वेळासारखा करतोय. मी प्रवीणा तुमच्या मुलाला बरं करायचा उपाय हा माझ्याकडे आहे. अगं काय बोलतोस काय. अरे काय लागेल ते तू किती पैसे देतो उलटा आहे तो त्याला बोलवा तर भांडू बोलू. हो हो बोला बाय स्वतःहून आली तर करायला पाहिजे आपल्या
तू अभ्यास काढून झाला असेल ना? अरे पण मी माझा तुझ्यावर तेवढा विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासात घेतलास. ठीक आहे, चल जाऊ द्या ना. सोन्यासारखी सून आले ती करून घ्या ना. सोन्यासारखी सून करतो तू म्हटलास, नंतर आपल्याला त्याला करायला लागेल. वाजवू नको. माझं सरपंच वगैरे केलं तर ऐकत ऐकत नाही. नाही. आता आपल्या इथं सगळे जाईल तिथं हा, भटजी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. लग्नाचा मुहूर्त बघून टाका. मुहूर्त बघा, 5:30 वाजलेला आहे, सकाळचा बघा. साडेबाराचा आहे. चालेल चालेल. किती वाजले साडेतीन झाले करायचं ना. आम्ही जातो. मी आलो का मामा? Thank you.